नमस्कार मित्रांनो, या टाइमला मी आलोय उज्जैनमध्ये आणि उज्जैनमध्ये मी ते हॉटेल बुक केलंय ओम नमः शिवाय. त्याच्या टेरेसवरती आलोय मी आणि तुम्हाला दाखवतो मी या रूम वरनं महाकाल मंदिर किती जवळ आहे. या ब्रिजच्या इथून जायचं त्या साईडला हे महाकालचं मंदिर आहे. सो तुम्ही बघू शकता आमची हालत काय झालेली आहे. ट्रेन मध्ये 2च कन्फर्मेशन सीट्स भेटले होते आणि तिकडे तिकडे जागा करून करून झोपलोय. सो आमची ही रूम आहे. टीव्ही, AC आणि वॉशरूम सुद्धा क्लीन आहे. वॉशरूम सुद्धा क्लीन आहे. छोटं आहे रूम पण डिसेंट आहे. या रूमचे आम्हाला 1200 रुपये पर रूम पडले. 2 रूम्स आम्ही घेतलेले आहेत. ठीक आहे. सो मी कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याचं ओनरचं डिटेल्स पण देईल, नंबर वगैरे. सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकतात की करून तुम्हाला डायरेक्टली ओनर्सला भेटून तुम्ही बुकिंग करू शकतात. सो जे ऑटोवाले आहेत त्यांचे खूप सारे ठिकाणी कमिशन्स असतात, तिथे तुम्ही थोडंफार सेव्ह करू शकतात. आणि इथून मी तुम्हाला दाखवलं मंदिर पण खूप जवळ आहे. सो विच इज रिअली गुड. आणि मी थोडासा असा मेसी दिसतोय बिकॉज अजून मी तयारी पण नाही केली आहे आणि आमचे बॅग्स पण नाही आलेत. सो त्यासाठी वेट करतोय. भेटू आता डायरेक्टली रेडी झाल्यावर. चालू आहे आम्ही काल भैरवला आणि एक रिक्षा बुक केलेली आहे पर पर्सन 50 रुपीजने. आणि सो आता तिकडे गेल्यावरती डिसाईड करणार आहे की कुठे कुठे दुसरीकडे फिरायचं आहे का सेम ऑटोमध्ये का पहिले काल भैरवला जाऊन मग तिकडचं दर्शन घेऊन मग नंतर कुठेतरी प्लॅन करू. सो लेट्स सी तिकडे गेल्यावरतीच काय. पब्लिक चिलमध्ये येते म्हणजे नाही आहे. अच्छा. सो गाईज आता काल भैरवकडच्या मंदिराची इथे आलेलो आहे. आम्ही प्रसाद पण घेतला आहे आणि आता ॲज सच आम्हाला जास्त गर्दी वाटत नाही इथे जसं ऐकलं होतं. आणि ऑटोमध्ये पण सांगितलं की जास्त गर्दी आहे नाही. सो लेट्स सी. कर्म पास मोचे कम सुसर्मदाय कम विभुम स्वर्णवर्ण से सपास शोभितांग मंडलम अवंतिका पुरादिनाथ काल भैरवम भजे.